बँक खातेधारकांसाठी मोठी चेतावणी। या तीन पैकी कोणत्याही एका नंबरवरून कॉल आला तर कॉल उचलू नका। होय, हा फोन जर तुम्ही उचलला तर तुमचं खातं एका झटक्यात रिकामं होईल। तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिसचे खातेधारक असाल, कोणत्याही बँकेचे खातेधारक असाल, तुमचं बँकेत खातं असेल तर ऑनलाईन फसवणूक होऊ शकते। या तीन पैकी एका नंबरवरून जरी कॉल आला तरी जीव गेला तरी चालेल, पण हे कॉलवरून नंबर उचलू नका। हा फोन जर उचलला तर तुमचं बँक खातं एका झटक्यात रिकामं होईल। तुम्ही कोणत्याही बँकेचं खातं उघडलं असेल, तुमचं खातं नवं असो जुनं असो, तुम्ही पुरुष असो महिला असो, खात्यात पैसे असो किंवा नसो, बँक खात्यातले पैसे एका झटक्यात नाहीसे होतील। एक गोष्ट झाली अलीगडमध्ये, जे उत्तर प्रदेशमध्ये आहे, तिथे राहणाऱ्या एका महिलेला स्मार्टफोनवर एका अनोखी व्यक्तीनं कॉल केला। तिनं तो फोन उचलला। तिनं विचारलं, कोण बोलत आहात? तिनं तो तिकडून काहीच बोलला नाही। कोणाशी बोलायचं आहे तुम्हाला? कोणाचा नंबर पाहिजे? तिकडून काही आवाजच आला नाही। हा कॉल चालला फक्त 20 सेकंद। हा नंबर आहे, असे 3 नंबर आहेत। या 3 नंबरवरून त्या महिलाला एका नंबरचा कॉल आला होता। त्या महिलेने कॉल उचलला, कॉल डिस्कनेक्ट केला। चालला फक्त 20 सेकंद, पण तो कॉल कट केल्यानंतर तिच्या बँक खात्यामधून ₹1 कापल्याचा संदेश आला, मेसेज आला। पण महिलेला काही समजण्याच्या आतच तिच्या खात्यातून ₹99,999 कट झाल्याचा मेसेज आला। ही महिला आता पैसे परत मिळावे म्हणून बँकेमध्ये चक्रा मारत आहे। तब्बल ₹1,00,000चा चुना लागला महिलेला फक्त हा फोन उचलल्यामुळे। हो, हे 3 असे नंबर आहेत की या नंबरचा जर कॉल तुम्हाला आला, जे आम्ही तुम्हाला पुढे सांगूच की ते कोणते नंबर आहेत, या नंबरचा तुम्ही कॉल उचलला की तुमच्या बँक खात्यातून पैसे एका झटक्यात गायब होतात। तुम्ही म्हणाल आमच्याकडे काय भारी फोन नाहीये, आमच्या बँकेत काय लय पैसे नाहीये। अहो, लय पैसे जरी नसले तरी तुमच्या नावे कर्ज देखील काढल्याची घटना जी आहे ती देखील पुढे सांगणार आहे। सरकारने पावलं उचलले आहेत। सरकारने देखील एक नंबर जारी केला आहे। जर अशी चुकून फसवणूक तुमची झाली, चुकून तुम्ही कॉल उचलला, कारण की कॉल उचलला का तिकून काहीच आवाज येत नाही, तुम्ही फोन कट करता, तुम्हाला वाटतं काही विषय नाही, पण हा नंबर तुम्हाला माहिती नसल्यामुळे चुकून फोन जरी उचलला, नुसता उचलला का पैसे होतात कट। मग सरकारने दिली चेतावणी, असं जर तुमच्या बरोबर झालं तर तुम्ही काय करायचं आहे? कोणत्या नंबरला कॉल करून तक्रार करायची आहे? नाहीतर या महिलेसारखे तुम्हाला बँकेत चक्रा मारावं लागतील। आणि कोणते ते 3 नंबर आहे की ज्यावरून जर कॉल आला तर जीव गेला तरी चालेल, काही झालं तरी चालेल, तुम्ही तो फोन उचलायचा नाही, ते नंबर, अशी विशेष माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ कृपया स्किप न करता पहा, पण जास्तीत जास्त माता भगिनी पुरुषांना ज्यांचे बँकेत खाते आहेत त्यांना पाठवायला विसरू नका, कारण की एका लोकांचा जरी कोणाचा फायदा झाला तरी आमचा उद्देश सफल झाला असं आम्ही समजू। सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे, या नंबरवरून कॉल आला तर उचलू नका, बँक खातं होईल रिकामं। ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे। आता सायबर घोटाळेबाज OTP किंवा कोड विचारत नाही, फक्त आलेला फोन घेतला, जे की या 3 पैकी कुठल्या तरी एका नंबरवरून आला की तुम्हाला फटका बसतो। आजच्या काळात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली, जवळपास सर्व कामं ऑनलाईन होत आहे। मोबाईल इंटरनेटच्या मदतीनं आता सर्वच कामे घर बसल्या होत आहे। मोबाईलचा वापर आता फक्त फोन करण्यासाठी नाही तर इतर कामांसाठी केला जातो। मग आता बँकेत ज्यावेळेस तुम्ही खातं उघडता त्यावेळेस तुम्हाला मोबाईल नंबर तिथे द्यावा लागतो। मोबाईल नंबर बँक खात्याला कशाला जोडावा लागतो? मग तुम्ही बँक खातं तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, इंडियन बँक, त्याचबरोबर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, युको बँक, म्हणजे कोणतीही बँक असू द्या, कोणत्याही सर्व बँकांसाठी आहेत हे 3 नंबर। या 3 नंबरवरून कॉल उचलला का फक्त 10 सेकंद कॉल चालतो, कुणीच बोलत नाही किंवा थोडंफार बोलू शकतो, पण कदाचित हा नंबर आपल्याला माहिती नसतो। आपल्याला असं वाटतं की आपला पाहुण्याचा असेल, आपल्या मित्राचा, मैत्रिणीचा असेल, आपल्या कोणतरी आप्तेष्टांचा असेल। आपण तो फोन उचलतो आणि आपण विचारतो कोण आहे, काय आहे, कारण की त्या महिला जी होती अलीगडमधली, त्या महिलेने विचारलं कोण बोलत आहे, कोणाचा नंबर तुम्हाला पाहिजे। 20 सेकंद कॉल चालला आणि लक्षात घ्या त्यानंतर तिनं कॉल कट देखील केला, फोन बंद करून टाकलं तिनं, पण लगेच तिच्या बँक खात्यातून आधी ₹1 कट झाल्याचा मेसेज आला आणि काही सेकंदात ₹99,999 कट झाल्याचा दुसरा मेसेज आला। म्हणजे तब्बल ₹1,00,000चा चुना त्या महिलेला 20 सेकंदात लागला। का लागला? तर तिला हे नंबर माहिती नव्हते। ही नंबर तुम्हाला माहिती आम्ही सांगणार आहोत, तुमचे लाखो काय म्हणजे भरपूर पैसे त्यामध्ये वाचणार आहेत। आता कोणते नंबर आहेत हे 3 हे तर सांगतोच, पण कदाचित चुकून हुकून तुमच्या बरोबर जर अशी घटना घडली आणि तुमचे पैसे जर गेले तर तुम्ही कुठे तक्रार करायची, यासाठी सरकारने एक नंबर दिलेला आहे, सरकारी नंबर, तो गृह मंत्रालयाने दिला आहे। तोही नंबर व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत। त्यामुळे
व्हिडिओ कृपया हा नंबर पाहिल्याशिवाय बंद करू नका, कारण की बँकेच्या संदर्भात कोणतीही फसवणूक झाली तर या नंबरला कॉल केला की तुमचं काम होऊन जातं. आता लक्षात घ्या, सरकार काय म्हटलंय की या नंबरवरून कॉल आले उचलू नका, या नंबरवरून कॉल आले उचलू नका. आता मग कोणते नंबर आहेत ते? तर सिंपल आहे बघा. भारताचा जो राष्ट्रीय कोड आहे तो आहे +91 +91. हा जो कोड आहे भारताचा तो भारताचा आहे. +91 नंबर पुढे, आता उदाहरणार्थ आपला 10 अंकी नंबर असतो, तर 10 अंकी नंबर समोर कधी पहा तुम्ही अधिकचं चिन्ह आणि 91 असं लिहून येतं. आता असा जर नंबर आला तर तो तुम्ही उचलायचा आहे. पण +91 व्यतिरिक्त +92 +93 +642 +142 अशा नंबरनी सुरुवात होणारे +91 व्यतिरिक्त दुसरे कुठलेही नंबर असतील तर ते उचलू नका, कारण की ते बाहेरच्या देशातून आलेले कॉल असतात. आणि बाहेरच्या देशामधून ज्यावेळेस कॉल येतात, मग ते पाकिस्तान, बांगलादेश असेल किंवा इतर सौदी अरेबिया असेल किंवा कुठून कुठून ही लोक फोन करतात. काही वेळा असं होते भारतात बसून कॉल करतात, पण एक इंटरनेटचं असं सॉफ्टवेअर ते वापरतात त्यामुळे तो कॉल बाहेरूनच्या सर्व्हरवरून येतो, जे करून पोलिसांना त्या ठिकाणी त्यांना पकडता येत नाही. पण असे कॉल लक्षात घ्या, +91 ने सुरुवात जर होत नसेल तर तो कॉल बिलकुल उचलू नका. लक्षात घ्या, +91. मग आता कसं करावं संरक्षण? तर तुम्ही काय करू शकता, मोबाईल फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन डू नॉट डिस्टर्ब म्हणजे DND ही सेवा चालू करू शकता. यासाठी तुम्ही जिओचं, एअरटेलचं, आयडियाचं म्हणजे कुठलेही सिम वापरत असाल तर तुमच्या कस्टमर केअरला फोन करा आणि त्यांना म्हणा DND डू नॉट डिस्टर्ब आम्हाला चालू करायचं आहे. ते काही मिनिटात तुमचं डू नॉट डिस्टर्ब चालू करतील, ज्यामुळे मोबाईलचे फसवणुकीचे असतील किंवा असे स्पॅम कॉल असतील हे तुम्हाला येणार नाही, तुम्हाला त्रासच होणार नाही आणि तुमची फसवणुकीची शक्यता देखील बंद होऊन जाईल. या व्यतिरिक्त तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं बँक खातं नंबर, तुमचा IFSC कोड हे शक्यतो कुठेही देऊ नका, कुठेही भरू नका. सरकारी ठिकाणी योजनांसाठी द्यायचं असेल तर द्या, पण कृपा करून हे कुठेही देऊ नका. एखादी लॉटरी आली, एखादे आलं तर म्हणजे बिलकुल देऊ नका. आता सरकारने हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, अशा फसवणुका होतात, जसे अलीगडच्या महिलेचं झालं, बिचारीला माहिती नव्हतं. तुम्हालाही प्रॉब्लेम होऊ शकतो. एखादा सारखा नंबर दिसेल, पहा +91 नसेल सुरुवातीला तर तो फोन उचलू नका. पण कदाचित झालं, चुकून माकून झालं किंवा UPIच्या द्वारे, ATMच्या द्वारे, ऑनलाईन बँकिंगच्या द्वारे एखादी फसवणूक तुमच्याबरोबर झाली, तर गृह मंत्रालय आहे भारत सरकारचं गृह मंत्रालय आहे, तर त्यांनी एक नंबर जारी केला आहे. तर त्या नंबरला कॉल करून तुमचं मोबाईल नंबर, तुमचं नाव, तुमच्या कोणत्या खात्यातून पैसे कट झाले, क्रेडिट कार्डमधून झाले का, नेट बँकिंग झाले, कसे झाले, अशा सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला द्यावी लागते आणि या नंबरला कॉल करून तुमचे पैसे देखील वापस येऊ शकतात. तर तो नंबर आहे 1930 1930 1930 हा नंबर आहे 1930. या नंबर हा जो राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन जो आहे 1930 यावर कॉल करून तुमच्या बँक खात्याच्या संदर्भात कोणतीही फसवणूक तुमची झाली असेल तर याविषयी तुम्ही जे आहे तर माहिती मिळू शकता, पैसे मागे मिळू शकतात, तक्रार करू शकता. ही होती अतिशय संवेदनशील महत्त्वाची माहिती. ही माहिती तुम्ही तर पाहत, पण जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करायला विसरू नका. ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. बऱ्याचशा लोकांना